मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36च्या मापाचं कटोरी ब्लाउजचं फुल पार्टीवेअर ब्लाउजचं स्टिचिंग। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर बघू शकता तुम्हाला ब्लाउज दाखवते। तर हा जो ब्लाउज आहे तर कशा पद्धतीने शिवायचा, एवढा सुळसुळा कापड आहे की हातावर घेतला तरी हा कापड घसरतो आणि हा आहे पार्टी वेअर ब्लाउज 36च्या मापाचा। तर अगदी परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित हा ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचा हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। याच्यासोबत काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे असं पार्टी वेअर ब्लाउज आणि अगदी सुळसुळ्या कापडाचं ब्लाउज अगदी परफेक्ट आणि कमी वेळेमध्ये शिवून तयार होणार। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत त्या जर तुम्ही सुद्धा वापरल्या तर तुमचं सुद्धा ब्लाउज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंग सहित शिवून लवकर तयार होणार। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मंडळी, सर्वात पहिला आता आपण इथे बॅकचा पार्ट शिवून घेणार आहोत। तर बघू शकता इथे बॅकच्या पार्टला सुद्धा की अशा पद्धतीचं पूर्ण वर्क केलेलं आहे आणि हा डिझायनर पार्टीवेअर ब्लाउज त्याला पूर्ण जे आहे ते टिकली स्टोन पासून पूर्ण वर्क केलेलं आहे। तर सर्वात पहिले इथे आपल्याला अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जे आहे ते मी सरळ साईडने ठेवून फक्त आपल्याला गळा जो आहे तो सर्वात पहिले शिवून आतमध्ये अस्तर जे आहे ते पलटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने जो गळा आहे तुम्ही सर्वात पहिले शिवून घेतलेला आहे, गळ्याला शिलाई लावलेली आहे आणि त्याच्यानंतर जिथे आपला गळा आहे त्या गळ्याला कैचीच्या सहाय्याने अशा प्रकारे छोटे छोटे कट्स लावून आपल्याला गळा जो आहे तो आतमध्ये पलटून घ्यायचा आहे आतमधल्या साईडने। तर त्याचप्रमाणे इथे अशा पद्धतीने आणि अस्तर जो आहे तो म्हणजे गळ्याच्या बाहेर जी आहे ती मी एक्स्ट्राची म्हणजे पाव ते अर्धा इंच जो कापड आहे एक्स्ट्राचा सोडलेला आहे की जेणेकरून हे जे वर्क केलेलं आहे ते मशीनमध्ये सुईमध्ये येऊ नये आणि त्याच्यानंतर जे वर्क आहे ते सुद्धा बिघडायला नको, तुटायला नको, त्याचे स्टोन वगैरे काचं जे काही लागलेलं आहे तर त्यासाठी इथे मी अशा प्रकारे गळ्या जो बाहेर आहे वर्क त्याच्या बाहेर अर्धा इंच कापड जो आहे तो एक्स्ट्राचा सोडलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी जो दाब शिलाई आहे ती लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता पूर्ण अस्तर जोडून झाल्याच्यानंतर जे टॉक्स आहे ते सुद्धा मी इथे लावून घेतलेले आहे आणि जी हात शिलाईची पट्टी आहे खालच्या साईडने टॉक्स लावून ती सुद्धा लावलेली आहे। त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला कटोरीला शिवून घ्यायचं आहे आणि कापड जो आहे तो अगदी सुळसुळा कापड असल्यामुळे अगदी व्यवस्थित आपल्याला सावकाश अशा पद्धतीने जे आहे ते अस्तर सर्वात पहिले जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडताना सुद्धा आपल्याला अगदी कडेने टीप मारायची आहे की जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा जे शिलाई आहे ते शिलाई आपली बाहेर येतं ते दिसू नये, त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही। आणि हा जो आहे तो पार्टीवेअर 7000च्या साडीवरचा ब्लाऊज असल्यामुळे याला अगदीच व्यवस्थित परफेक्ट आणि सावकाश असं शिवून मी घेत आहे। तर बघू शकता अस्तर जे आहे ते सर्वात पहिले जोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडची जी कटोरी आहे त्याला सुद्धा आपल्याला अस्तर जे आहे ते कटोरीला दोन्ही कटोरीला जोडून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं आता आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती सुद्धा त्याला सुद्धा अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि त्याला अस्तर जोडताना सुद्धा आपल्याला अस्तर जे आहे ते अस्तर बाहेरच्या साईडने जोडून आतमधल्या साईडने क्रॉसपट्टीला जे आहे ते अस्तर पलटून घ्यायचं असतं। तर त्याचप्रमाणे जे दोन्ही क्रॉसपट्टी आहे त्याला त्या अस्तर जे आहे ते अशाच पद्धतीने आपल्याला जोडून आतमधल्या साईडने पलटून दिलेलं आहे। पहिले एक सरळ शिलाई, त्याच्यानंतर वरून दाब शिलाई आणि त्याच्यानंतर खालून शिलाई, अशा प्रकारे जी 3 शिलाई आहे त्या क्रॉसपट्टीला लागतात। तर पाहू शकता इथे अशाच प्रमाणे 3 शिलाई लावून जे आहे ते मी क्रॉसपट्टी पूर्ण जोडून घेतलेली आहे। तर दोन्ही क्रॉसपट्टी जे आहे ते आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जो साईड पीस आहे त्याला सुद्धा आपल्याला अस्तर जे आहे ते नेहमीप्रमाणे जोडून घ्यायचं आहे आणि हा जो कापड एकदम सुळसुळा असल्यामुळे थोडा वेळच लागतो। तर आपल्याला अशा पद्धतीनं तर पाहू शकता इथे जो साईड पीस आहे त्याला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे अस्तर आतमधल्या साईडने जोडून घ्यायचं। सर्वात पहिले आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजला अस्तर जोडून घ्यावं लागतं। जर तुम्हाला मशीनने शिलाई करून अस्तर जोडायचं नसेल तर तुम्ही जो आपण कापड चिपकवायचं स्टोन चिपकवायचा फॅब्रिक येतो त्यांनी सुद्धा आपण अस्तर चिपकवू शकतो। फक्त आपण साईड पीस, कटोरी आणि पाठीमागचा भाग जर आपल्याला पलटवायचा नसेल तर हे 2-3 भाग आपण जे फॅब्रिकच्या सहाय्याने सुद्धा अस्तर याला चिपकवून घेऊ शकतो। म्हणजे जो आपल्याला जे आता अस्तर जोडायला शिलाईमध्ये जो आपला वेळ जात आहे तो वेळ आपला जो आहे तो वाचतो थोडा। त्यासाठी असं सुद्धा मी थोडी कधी आयडिया लावते जेव्हा आपल्याला अर्जंटमध्ये शिवायचं असेल तेव्हा। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने साईड पीस आणि कटोरीला आणि
क्रॉसपट्टीला अस्तर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला साईड पीस आणि कटोरी हे जे 3 पार्ट आहे आणि क्रॉसपट्टी हे सुद्धा आपल्याला आता जोडून घ्यायचे आहे। तर दोन्ही भाग जे ते अशा पद्धतीने आमोरासमोर ठेवायचे, म्हणजे जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की अस्तर जे आहे ती दोन्ही भागाला व्यवस्थित जोडल्या गेलेलं आहे। आणि त्यानंतर साईड पीस आणि कटोरी आपल्याला जोडताना नेहमी खालच्या साईडनी वरपर्यंत आपल्याला जोडत आणायचं आहे, की जेणेकरून आपली कटोरी आणि साईड पीस जो आहे तो वर खाली शिवल्याच्या नंतर ते दोन्ही पार्ट वर खाली होणार नाही, यासाठी आपल्याला नेहमी कटोरी जी आहे ते आपल्याला खालून जोडत न्यायची गळ्यापर्यंत। तर अशाच पद्धतीने मी जी कटोरी आहे ती जोडलेली आहे आणि त्याच्यानंतर याला सिंगल शिलाई आणि त्याच्यावरून डबल शिलाई लावलेली आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने कटोरी जोडल्यामुळे आपला साईड पीस आणि हा आहे व्यवस्थित परफेक्ट जोडला गेलेला आहे। त्याचप्रमाणे इथे आपल्याला लावायचं आहे ते आता टॉक्स जो आहे तो साधारण उंचीला 1.5 इंच लावलेला आहे आणि रुंदीला 1.5 इंच घेतलेला आहे। आणि त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला लावायची आहे खालच्या साईडने जोडून घ्यायची क्रॉसपट्टी। तर क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला अर्धा इंचाची शिलाईची मार्जिन सोडून इथे जोडून घ्यायची आहे। आणि त्यानंतर क्रॉसपट्टी हा कापड थोडा सुळसुळा असल्यामुळे वरच्या साईडने सुद्धा इथे मी दाब शिलाई लावून घेतलेली आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित दिसतं। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने जो तिन्ही पार्ट आहे ते जोडून घेतलेले आहे। आणि हा जो ब्लाऊज आहे शिवायला खूपच सोपा आहे, पण जे नवीन शिकणारे असतात तर त्यांना हा ब्लाऊज शिवायला थोडा किचकट वाटतं। तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि ज्या छोटे मी टिप्स वापरलेल्या आहेत की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट शिवून होणार। कशा पद्धतीने सर्वात पहिले कोणता पार्ट जोडायचा, कोणत्या पार्टला सर्वात पहिले अस्तर जोडून घ्यायचं की जेणेकरून आपला वेळ कमी वाचेल, हे सुद्धा इथे मी प्रत्येक याच्यामध्ये पार्ट कशा पद्धतीने जोडायचा तुम्हाला दाखवत आहे, की आपलं ब्लाऊज जे आहे ते लवकरात लवकर शिवून होणार। तर अशाच पद्धतीने शिवलं तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अर्धा ते पाऊण तासमध्ये शिवून तयार होतो। तर पाहू शकता इथे दुसऱ्या भागाचा जो आहे साईड पीस आणि कटोरी ती सुद्धा जोडून घेतलेली आहे आणि खालच्या साईडनी जी क्रॉसपट्टी आहे ते सुद्धा इथे मी जोडलेली आहे। आणि त्यानंतर याला आता आपल्याला जोडायची आहे हुकपट्टी। तर आयपट्टीसुद्धा दुसऱ्या भागाला जोडलेली आहे आणि ह्या साईडच्या भागाला आपल्याला हुकपट्टी जोडून घ्यायची आहे। तर हुकपट्टीसुद्धा आपल्याला बाहेरच्या साईडनी जोडून आतमधल्या साईडनी पलटून घेऊन अशा प्रकारे दोन्ही जे फ्रंटचे पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट असे आपल्या इथे शिवून तयार झालेले आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याला लावायची आहे पायपिंग। तर नेहमी सांगते मी, जर तुम्हाला इथे पायपिंग आवडत असेल तर पायपिंग लावा, किंवा तुम्ही इथे आतमधल्या साईडनी हात शिलाईची पट्टीसुद्धा लावू शकता। तर इथे मी पायपिंगचा वापर केलेला आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीची पायपिंग केल्यामुळे आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे व्यवस्थित येतं। तर पायपिंगसाठी सुद्धा आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत, ती स्पेशल गळ्याची पायपिंग कशा पद्धतीनं करायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही नक्की बघा। तर पाहू शकता इथे दोन्ही भागाला आपल्याला दोन्ही पार्ट जे आहे ते त्याला मी गळ्याला पायपिंग लावून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून आपल्याला जो शोल्डर आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं, नाहीतर कधी आपलं एकाच साईडचं शोल्डर घसरत असतं। ते अशा पद्धतीने होते एक शोल्डर जर आपलं मोठं झालं, म्हणजे दोन्ही पार्टपैकी एक जो भाग आहे तो मोठा झाला तर आपल्या एका साईडचं शोल्डर घसरू शकतो। तर कैचीनी जी आहे ती शोल्डर कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो पाठीमागचा पार्ट आहे आणि समोरचा ते दोन्ही भागाचे शोल्डर आपल्याला अशा पद्धतीने एकावर एक ठेवून जोडून घ्यायचे। आणि जोडताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित सुरुवातीला आणि एंडिंगला शिलाई जी आहे ती लॉक करून घ्यायची। तर अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला दोन्ही भागाला शिलाई अशा पद्धतीने मी शोल्डर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जोडायची आहे बाही, आणि बाहीला जे अस्तर आहे मी ते आधीच जोडून घेतलं होतं। तर दोन्ही जे आहे पार्ट ते सेम आपल्याला त्याच पद्धतीने दोन्ही याचे शोल्डर जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर बाही जोडताना आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं, आणि जे शोल्डरचा भाग असेल कमी जास्त तो कैचीने थोडंसं आपल्याला कट करून समान करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे बाही जोडायची आहे। तर बाही जोडताना नेहमी खोल भाग जो आहे ते समोरच्या साईडने येणार, अशा पद्धतीने आपल्याला चेक करून बाही जोडून घ्यायची। आणि बाही जोडताना आपल्याला शोल्डरच्या मधून बाही जोडायची, खोल भाग समोर आणि उथळ भाग मागे अशाच पद्धतीने येणार, त्याच पद्धतीने आपल्याला बाहीची आहे ती जॉईन करून घ्यायची असते। आणि त्यानंतर एक बाही जोडून झाल्याच्यानंतर पाहू शकता इथे दुसरी बाहीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची। आणि लास्टमध्ये आपल्याला छातीचा चौथा, कमरेचा चौथा आणि दंडघऱ्याचे निम्मे मापे टाकून आपल्याला ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साईडच्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पाहू शकता शोल्डर कट करून घ्यायचं, थोडंसं जे काही मागे पुढे झाले असेल कापड तो, आणि त्यानंतर बाहीसुद्धा जोडून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे आता कमरेचा चौथा, 32ची कमर होती तर 8 लावलेला आहे चौथा भाग,
आणि त्यानंतर छाती होती आपली 36ची, तर 36चा लावलेला आहे चौथा भाग 9 इंच आणि दंडघेर होता 12 इंच पूर्ण, तर त्याचा लावलेला आहे 6 इंच निम्मे। आणि त्यानंतर जी फिटिंगची शिलाई आपल्याला सर्वात पहिले एक फिटिंगची शिलाई लावायची आणि त्याच्या आतमधल्या साईडने आपल्याला एक्स्ट्राच्या 2 शिलाई लावायच्या। तर अशाच पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग केली तर फिटिंगसुद्धा आपली अगदी व्यवस्थित परफेक्ट होतं। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून अशाच पद्धतीने फिटिंग टाकून नक्की बघा। आणि 36च्या मापाचे ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते मी खूपदा दाखवलेलं आहे पेपर कटिंग, तर तुम्ही नक्की कटिंग करून शिवून बघा। तर बघू शकता इथे अशा पद्धतीनं जे आहे ते आपलं अगदी कमी वेळेमध्ये एवढ्या सुळसुळे कापडचं ब्लाऊज जे आहे ते कशा पद्धतीने स्टिच करायचं, कोणत्या सर्वात पहिले कोणता पार्ट जोडायचा, कुठला भाग कुठे जोडायचा, हे सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने ब्लाऊज शिवा। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। तर बघू शकता अशा पद्धतीचा डिझायनर पार्टीवेअर ब्लाऊज जो आहे तो आपला कमीत कमी वेळेमध्ये शिवून तयार झालेला आहे, अगदी परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित। तर चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।